भाजप बाबूपुढे नतमस्तक झालाय का? बाबूला आवरणं सध्या भाजपच्या हातात राहिलेलं नाही का? की भाजप जाणून बुजून त्यांच्याच आमदारांची गेम करतोय? लोकांनी समजायचं तरी काय? याचं उत्तर कोण देणार का? की भाजपात बाबूपुढे कुठल्याही नेत्याचं काहीच चालू शकत नाही अशी परिस्थिती सर्वसमावेशक नव्या भाजपची झाली का? की नवा भाजप स्वतःची नीतिमत्ता विसरून सगळं काही चालतं या मूडमध्ये गेलाय? कुणाच्याही ब्लॅकमेलिंग पुढे पक्ष झुकून घेणार नाही म्हणून दिलेली ताकीद सेनापती विसरले का? नक्की झालंय काय? मुद्द्याकडे वळण्यापूर्वी एक विनंती, जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. सध्या आमदारकी रिन्यू करण्याच्या तयारीत काही जण लागले आहेत, त्यात वाईट काहीच नाही. सगळ्यांनी आपला राजकीय स्वार्थ पाहावा, नाही असं अजिबात नाही. लोकांना जरा जास्त काळ कोणी वेडे समजू लागले तर त्यांना जाग आणून द्यावी लागते. सध्या स्वतःला भाजपचे सोल्जर म्हणणाऱ्या बाबूंनीच पक्षाला शिंगावर घेतलंय. जर पेडण्यात भाजपची उमेदवारी नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याचं जाहीर आव्हान त्यांनी स्वतःच्याच पक्षाला दिलंय. अपक्ष वयतलो आजूपासून बीजेपी लास्ट पण रावतलो समजणार अपक्ष वयतलो कोण असला पेडण्यात मडगाव सांगतो. आता हे आवाहन देण्याची वेळ आली आहे म्हणजे यावरून एक गोष्ट समजायला सुद्धा सोपी की बाबूंना माहीत आहे की त्यांना पेडण्यात भाजपचं तिकीट मिळणार नाही. मग कशाला पक्षाची वाट पाहताय? सोडा ना तो भाजप आत्ताच आणि अपक्ष जाणार म्हणून करा जाहीर. कारण सध्या तुमचं भाषण ऐकल्यावर असं वाटतंय की तुम्ही पेडणेकरांचं भलं करणार आहात, पण तुमच्या भूमिकेवरून तुम्ही स्वतःचा स्वार्थ कसा साधता याची जाणीव लोकांना होणार नाही. असं कसं? दुसऱ्या बाजूला त्याच पक्षात राहून त्याच पक्षाच्या सरकार आणि आमदारांवर टीका करणं पक्षाला आणि माजी उपमुख्यमंत्र्यांना किती शोभतं, पण त्याला जास्त महत्त्व देण्यापेक्षा ते आरोप सहन करण्याचे पक्षाचे सुद्धा दिवस का आले हे समजणं कठीण झालं. जर बाबू पक्षाला आवरेनासे झाले तर इतरांचं काय? आता आम्ही अपेक्षा करतो की आमच्या व्हिडिओनंतर पेडणेकरांच्या या प्रश्नांचं उत्तर बाबू आपल्या दुसऱ्या भाषणात देतील. बाबू सर, आमचं तुमच्याशी वैयक्तिक वैर काहीच नाही, पण एका प्रश्नाचं उत्तर द्या. सध्या तुम्ही भाजप पक्षात आहात, त्याचा पेडणेकरांना काय फायदा आहे? आणि उद्या तिकीट नाकारलं तर अपक्ष निवडणूक लढवणार, त्याचा पेडणेकरांना काय फायदा? हा माझा एकट्याचा प्रश्न नाही. तुम्ही सत्तेपासून दूर राहू शकत नाही याची जाणीव सगळ्यांना आहे. मग पुन्हा नंतर जर भाजपला पाठिंबा देणार असाल तर त्याचा पेडणेकरांना काय फायदा? दुसऱ्या वेळी भाषणात याचं उत्तर नक्की द्या. आम्ही उत्तर मिळेल म्हणून तुमचं भाषण ऐकतो. सध्या भाजपने बाबूंपुढे नतमस्तक होणं सोडून आपल्या कार्यकर्त्यांना तरी विश्वास द्यायला हवा की त्यांनी कुणासोबत राहायचं, बाबू की सध्याचे आमदार आणि पक्ष? कारण पक्षासोबत राहिल्यावर नंतर बाबू त्यांना तुम्ही आमचे नव्हे पक्षाचे म्हणून काहीच किंमत देणार नाही. याचा अनुभव सध्या त्यांच्या सोबत फिरणाऱ्यांना देखील आला असेल आणि कदाचित त्यांनी सुद्धा तोच विचार करून पक्षापेक्षा बाबू श्रेष्ठ अशी भूमिका घेतली असेल. तसं केल्यावर त्यांची चूक आहे असं म्हणता येणार नाही. कारण सध्या पक्षानेच आपल्या कार्यकर्त्यांची गोची करून ठेवली. कोणताही निर्णय घेताना या कार्यकर्त्यांना पक्ष किती विश्वासात घेतो हे वेगळ्यानं बोलण्याची गरज नाही. आता कार्यकर्त्यांनी सुद्धा पक्षाकडून ती आशा कदाचित सोडलीच असेल, पण पक्ष म्हणून भाजपने त्यांच्या मागे उभं राहावं असं त्यांना मनात वाटत असेल. आम्ही भाजपला सल्ला देत नाही, तुम्ही विचार करा. बाबू आपल्या भाषणात दरवेळी सांगतात की जे सध्या इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आधी लोकांची कामे करून दाखवावी आणि नंतर बोलावं. पण ते स्वतः आमदार नसताना गेल्या 4.5 वर्षात त्यांनी स्वतः पेडणेकरांची किती कामं केली ते त्यांनी सांगावं. पाहूया. जर सध्या कोणी नव्याने निवडणूक लढवत असेल तर तो लोकांची आमदार होण्याआधी कामं करूच कसा शकतो? आताच्या आमदारांनी सुद्धा काहीच केलं नाही असं अजिबात म्हणता येणार नाही. सगळी कामं होतात असं नाही, पण त्यांनी सुद्धा आपल्या पद्धतीने लोकांची कामं करण्याचा प्रयत्न केला हे नाकारता येणार नाही. बाबूंनी ते स्वतः आमदार होण्याआधी किती कामं केली होती त्याची माहिती ते आता देऊ शकतात का? निवडणूक आली की काहीही बोलावं त्याच्यावर कोणी विचार करणार नाही असं अजिबात नसतं. रस्ते, पाणी आणि वीज दिल्याचे दाखले बाबू आजही देतात. अहो बाबू, तो काळच होता रस्ते, वीज आणि पाणी देण्याचा, आणि त्या काळात सगळ्या आमदारांनी तेच केलं. तुम्ही वेगळं काय केलात ते सांगा. आता बाबू सांगतात की मोपा विमानतळासाठी गरज नसताना जास्त जमीन संपादित करण्यात आली. बाबूंना एक आठवण करून देतो, फक्त आठवण. जेव्हा ते आमदार होते 2011 साली तेव्हा मोपा विमानतळासाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादित झाली होती.
पेडणेकरांवर अन्याय झाल्याचं चित्र उभं करून मतं मागता तेव्हा हे सुद्धा सांगा की अन्याय तुमच्याच आमदारकीच्या काळात झाला म्हणजे तुम्हीच केला. आज एवढंच बस झालं. सगळं एवढ्या लवकर सांगून लोकांची कमी स्मरणशक्ती असल्यामुळे त्यांना आठवण राहत नाही. अपेक्षा करतो की एका तरी प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळेल.